नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यासाठी येणारा निधी हा खड्ड्यात नव्हे तर भ्रष्टाचारामध्ये चालला आहे। रस्त्यावरील खड्ड्यांबाबत छबू नागरे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा दरम्यान मुख्य रस्त्यावर 3 ते 4 फुटाचा खड्डा असून गेले 15 दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी त्यावर लोखंडी गज आणि बॅरिकेड्स लावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छबू नागरे आक्रमक होऊन त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा या रस्त्यादरम्यान 3 ते 4 फुटाचा खड्डा गेल्या 15 दिवसांपासून असून त्यावर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यामुळे 2 अपघात होता वाचले। सदर प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी यांना समजताच त्यांनी सदर ठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 24 तासामध्ये खड्डा दुरुस्त न झाल्यास गाठ आमच्याशी आहे असा इशारा छबू नागरे यांनी दिला। या बॅरिकेड्समुळे अपघातांना निमंत्रण दिल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। रस्त्यावरील नागरिकांशी संवाद साधताना नाशिक शहरामध्ये खड्डे बुजवण्यासाठी येणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं नागरिकांनी बोलून दाखवलंय। मुख्यमंत्री नाशकात येणार असताना भर पावसामध्ये डांबराद्वारे खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलंय। हीच तत्परता सिडको भागात का दाखवण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख दर्शन रड्डा, नवीन नाशिक विभाग प्रमुख विजय मटाले, युवक अध्यक्ष विकी डहाळे, समीर गोसावी, अमोल मटाले, कृष्णा पवार, अमोल पाटील, बंटी शेळके यांनी करत नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। खड्डे हे 10-12 दिवसापासून असंच आहे, याच्यावर कोणाचंच लक्ष नाही आहे। त्याचं लवकरात लवकर निर्णय घ्यावा। नाशिक महानगरपालिकेच्या आज आम्ही या रस्त्यावरती उभे आहे। त्या रस्त्यावरती अचानकपणे जो काही खड्डा आम्हाला दिसला, गेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी उर्मटपणाने सांगितलं की 10-15 दिवसापासून तो खड्डा आहे आणि 10-15 दिवसापासून पडलेला खड्डा बुजवायची तस्तीसुद्धा नाशिक महानगरपालिका घेत नाही। या महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार आणि या सगळ्या महानगरपालिकांवरती असलेले प्रशासकीय राजवट आणि त्यांची यंत्रणा ती कोणत्याही प्रकारचं सिरियसली काम करायला तयार नाही। फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार म्हणजे किंबहुना मला तर महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की राजकीयदृष्ट्या प्रशासक म्हणून तुमचा अधिकारी इथं बसला आहे। फक्त दाजी आणि बहिणींना 1500 रुपये देऊन भागणार नाही, तर दाजी आणि बहिणी जर या खड्ड्यामध्ये पडल्या तर त्या 1500 रुपयामध्ये त्यांचं कंबर आणि मोडलेला हातपाय बरा होणार नाही। किंबहुना तुमचे 4-5 महिने त्यांना तो त्रास होईल, त्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे। आणि म्हणून माझं सांगणं आहे या सरकारला की आपण जी काही योजना राबवता ती तर अत्यंत चांगलीच आहे, पण त्यासोबत तुम्ही आमच्या लेकी बाळींचं, बहिणी भाच्यांचं, सगळ्यांचं तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि अशा रस्त्यांवरती खड्डे पडणार नाही या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे। त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा या मुख्य रस्त्यादरम्यान रस्त्याच्या मधोमध 3 ते 4 फुटाचा खड्डा पडलेला आहे। त्यावर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लोखंडी गज व बॅरिकेड्स लावल्यामुळे एक प्रकारे अपघाताला निमंत्रणच दिले गेलेले आहे। नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता यांच्या कारकिर्दीत नाशिक शहरात 300 कोटीहून जास्त वाळू, रेती, बारीक कच, खडी याच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी खर्च केला गेलेला आहे। सदरचा पैसा हा खड्डे बुजवण्यात न जाता भ्रष्टाचारात जास्त वापरला गेला असल्याची जनतेमध्ये चर्चा आहे। म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सूचना देतो की सदर खड्डा बुजवला गेला नाही तर आम्ही महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढू व अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारू। छबू नागरे, नाशिक महानगरपालिकेच्या या रस्त्यावर खड्डा गेल्या 10 ते 15 दिवसांपासून आहे। महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकार आणि या सगळ्या महानगरपालिकांवरती असलेल्या प्रशासकीय राजवट आणि त्याची नियंत्रणा ही कोणत्याही प्रकारचं सिरियसली काम करायला तयार नाहीये। फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांबरोबर घेऊन काम केलं। हे महाराष्ट्र शासनाला सांगायचं की राजकीयदृष्ट्या प्रशासक म्हणून तुमचा अधिकारी इथं बसला आहे, असं रस्त्यांवरती खड्डे पडणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे असं दर्शन रड्डा यांनी सांगितलेलं आहे। तसेच सदर खड्डा त्वरित बुजवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल आणि अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे।